नमस्कार सर्वांना. आजचा विषय आहे सोडून देता आलं पाहिजे. सोडून देता आलं पाहिजे, जसे की वर्षातून एकदा वृक्ष आपली पानगळ करतात. म्हणजेच नको असलेल्या गोष्टी, जुन्या गोष्टी त्यांचा त्याग करून ते आनंदी होतात आणि मग पुन्हा त्यांना नवीन पालवी फुटते. त्याचप्रमाणे पशुपक्षी देखील आपल्या पिल्लांना थोडे मोठे होईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत त्या पिल्लांना गरज आहे तोपर्यंत त्यांचा ते सांभाळ करतात. चिमणी पिल्लांच्या चोचीत दाणा त्यांच्या पंखात बळ येईपर्यंतच देते. मांजरी तिच्या पिल्लांना दूध पाजते आणि नंतर तीच त्यांना शिकार कशी करायची याचे प्रशिक्षण पण देते. मनुष्य प्राणीच फक्त आपल्या पिल्लांना, म्हणजे आपल्या मुलाबाळांना, आपल्या मुलांना ते मोठे झाले, ते जबाबदारी घेण्यासाठी योग्य झाले, आपणच त्यांना केलेलं आहे जबाबदारी घेण्याचं, आपण प्रशिक्षण पण त्यांना दिलेलं आहे, आपलं त्यांच्या प्रतीचं कर्तव्य आपण पूर्ण पार पाडलेलं आहे, तरी देखील आपल्याला असं वाटतं की अजून आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला त्यांना सोडता येत नाही आणि आपण अशा पद्धतीने वागत राहतो, त्यांना सोडत नाही. मला असे म्हणायचे की आपण प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन असते, त्यांना देखील त्यांचे वैयक्तिक जीवन फुलवू द्या. आपण त्यांना सक्षम बनवलेले आहे आपल्या मुलांना. ती आपलीच मुलं आहेत याच्यावर आपला विश्वास असू द्या. जसे आपण सक्षम आहोत, जसे आपण आपले जीवन आनंदी पद्धतीने निभावलेले आहे किंवा पूर्ण छान व्यतीत करतो आहे, त्याप्रमाणे आपली मुलं बाळं देखील छान पद्धतीने त्यांचं जीवन जगतील याची आपल्याला खात्री असली पाहिजे. काही वेळेला ते चुकतील देखील, परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण त्यांना सक्षम बनवलं आहे, म्हणजे ते जबाबदारी घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. आणि काही वेळेला ते चुकतील, पण त्या चुकातूनही ते शिकतील याचा आपल्याला विश्वास हवा आणि याच्यामुळे आपल्याला त्यांना सोडता आलं पाहिजे. मी इथे म्हणते की सोडता आलं पाहिजे म्हणजे आपलं कर्तव्य सोडायचं आहे का? तर नाही, अजिबात नाही. तर आपल्याला योग्य वेळी, योग्य ठिकाणी, मी विरक्ती म्हणत नाही, पण मला म्हणायचं आहे योग्य वेळ आली की आपल्याला निवृत्ती घेता आली पाहिजे. जसे सून घरात आल्यानंतर सासूने ठरवलं पाहिजे की आता या घरामध्ये तिचे निर्णय हे योग्य असतील आणि मी त्यांच्यात किंचितही ढवळाढवळ करणार नाही. तिने विचारले तरच मी तिला सल्ला देईन. तिला गरज असेल तर मी मदतीसाठी सज्ज असेल, मी तिला नाही नाही म्हणणार. परंतु मी मुद्दामून नको असलेले सल्ले, अनावश्यक ढवळाढवळ यापासून स्वतःला लांब ठेवीन. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोडता आले पाहिजे. याचा दुसरा अर्थ असा की काही वेळेला काही व्यक्तींबद्दल आपल्या मनामध्ये राग असतो, आकस असतो. ती व्यक्ती आपल्याबरोबर अशी वागली पूर्वी आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडासा आपण त्यांच्याबद्दल आपल्या मनात एक पूर्वग्रह दोष असतो म्हणा आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती समोर दिसली की आपल्याला राग येतो. काही नात्यांमध्ये देखील अशा भावना असतात, तर आपल्याला त्या सोडता आल्या पाहिजे. तर हे सहज शक्य नाही, ओके. कारण अशा रागाने त्यांचं तर काहीच म्हणजे भलं नाही होणार आहे किंवा त्यांना काहीच नाही वाटणार आहे, पण जो काही आपला नुकसान आहे ते मात्र फक्त आपलं स्वतःचंच होणार आहे. त्यामुळे आपण योग्य वेळी, योग्य ठिकाणी अशा पद्धतीच्या नको असलेल्या ज्या मानसिक भावना आहेत त्या देखील आपल्याला सोडता आल्या पाहिजे. जे काही व्हायचं आहे ते आपलंच होणार आहे, म्हणजे नुकसान, तर त्याच्यामुळे आपल्याला हे सोडता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनावर आलेला ताण, अनावश्यक असा ताणतणाव, राग, त्रागा क्षणात नाहीसा होईल आणि वर उल्लेख केलेल्या वृक्षाप्रमाणे जुने सोडल्याशिवाय नवीन काहीही उगवणार नाही, नवीन पालवी फुटणार नाही. आपल्या आनंदाचे आगार आपल्या मनातले आपल्यालाच दिसणार नाही. चला तर मग काय काय सोडायचे आहे, कुठे सोडायचे आहे, कधी सोडायचे आहे याचा विचार करूया आणि योग्य ती कृती करूया. धन्यवाद.